कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापू मला सांगा, मनी मावशीच्या तावडीतून सरकारांची सुटका करणं गरजेचं होतं की नाही? होतं। आणि त्यासाठी मी मनी मावशींना घरात ठेवलं होतं। मी त्यांना स्वतः सहन करत होते। बरं, मनी मावशींवर माझी नजर होती, त्यामुळे अमोलला त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही याची काळजी मी पण घेत होते। त्यानंतर अर्जुनने काय केलं? तडकाफडकी निर्णय घेतला आणि मनी मावशीला घराच्या बाहेर काढलं। मनी मावशी घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना जे हवं होतं ते त्यांनी केलं। बापू, पण या सगळ्याचं खापर ना अर्जुन आता माझ्यावर फोडतोय। असं करून कसं चालेल बापू? मला कळलंय आप्या, तू सरकारांसाठी मनी मावशीला घरात ठेवून घेतलं हे अर्जुनला आवडलेलं दिसत नाही। आणि बापू, मला रागवण्याचं पण काही वाटत नाही, पण अर्जुनने त्या गोष्टीवरून सारखं सारखं मला दोषी ठरवणे चुकीचं आहे। बघ आप्या, मला असं वाटतंय या बाबतीत अर्जुनचं काही नाही चुकत। बापू, जसं तू सरकारांचा विचार करत होतीस ना, तसाच अर्जुन अमोलचा विचार करत होता, त्यामुळे त्याचं काय चुकलं सांग की? एक मिनिट, म्हणजे अमोलचा मी विचार नव्हते करत का? अगं तसं नाही म्हणायचं मला। हे बघ, तुझ्या काही गोष्टी अर्जुनला कळायला थोडा वेळ लागेल, अर्जुनच्या काही गोष्टी तुला कळायला वेळ लागेल। नात्यांमध्ये संयम महत्वाचाच असतो की नाही? हे सगळं मला कळतंय हो, अर्जुनला पण कळलं पाहिजे ना। अगं कळेल, त्याला सुद्धा कळेल आप्या। हे बघ, तू मला एक विचार करून सांग, आता आभाळात जे चांदणं पडलंय ते आत्ताच पडलंय का ग? बापू, चांदणं कधीच पडलंय, आपल्याला मात्र ते आता दिसतंय। अगं पण ते चांदणं आपल्याला आत्ता शीतल आणि गारवा देतंय ना, हो की नाही? हो, आयुष्याचं पण अगदी तसंच आहे आप्या। भूतकाळातल्या ज्या गोष्टी आपल्याला सुखाच्या वाटतात ना, तेवढ्याच आठवायच्या। ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, ज्या गोष्टी टोचतात, त्यांची आठवण काढून आपण आपलंच वर्तमान खराब करून घेणार ना आप्या? हो बापू, पण कडू आठवणी आयुष्यभर सोबत राहणारच की हो। निवडायचं काय ते आपण ठरवायचं। हे बघ, तुकोबाराय त्यांच्या ओळींमध्ये काय म्हणतात? सुख पाहता जवा एवढे, दुःख मात्र डोंगरा एवढे। मला थोडं स्पष्ट सांगा ना। आप्या, अगं प्रत्येकाच्या आयुष्यातला सुखदुःखाचा समतोल देवानं राखलेला असतो। जेव्हा एवढं सुख असतं ना, ते आपण उपभोगायचं असतं। वर्तमानातला प्रत्येक आनंद आपण साजरा करायचा असतो। कळलं का? कळलं। तुझ्याकडे साजरे करायला अमोल सारखं असं मोठं सुख आहे, त्याच्याकडे बघ, तुला कळेल। त्याच्याकडे बघितल्यावर तशीच पुढे जात राहा, अजिबात खंत बाळगू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे बघ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।